हॅलो मंडळी, बच्चूची ही दुसरी दिवाळी आहे. मागच्या वर्षी बच्चू फक्त 8 महिन्याचा होता, छोटासा. त्याला काही एवढं समजत नव्हतं. सगळं ठीक करण्याचा कितीही प्रयत्न करू द्या, मनासारखं होत नाही तर नाही, पण सर्व व्यवस्थित पण नाही. मागची दिवाळी आणि ही दिवाळी आयुष्यभर कधीच न विसरण्यासारखी आहे माझ्यासाठी. मला ताप आली होती, बिलकुल छान वाटत नव्हतं आणि पोटात पण दुखत होतं. म्हणून मी छोटीशीच रांगोळ काढली होती थोडीशी. बच्चू न भीता जाऊन दिव्यांना हात लावत होता, म्हणून दिवे पण थोडेच लावले होते आणि गॅलरीमध्ये पण लावले होते. आजकाल बच्चूचं आणि ध्रुवीचं एवढंच जमते, कारण त्यांना म्हणजे बोलायला लागलाय काही गोष्टी आणि दोघं मिळून छान खेळत पण आहेत. फटाक्यांचा आवाज येत होता म्हणून बच्चू एवढा खुश होत होता आणि क्लॅप क्लॅप करत होता आणि ध्रुवीला म्हणत होता तू पण वाजव, मला पण म्हणत होता तू वाजव. मग बच्चूचे कपडे चेंज केले आणि बच्चूला चष्मा भेटला होता कपडे चेंज करताना, म्हणून त्यानं घेऊन चष्मा फिरत होता. मग ध्रुवी पण म्हणली मला पण दे. मग दोघांना पण दिले. दोघंजण थोडेसे नाटकं केले. मग आम्ही खाली गेलो आणि मग ध्रुवीचं म्हणजे असं होतं की माझा ड्रेस भरते. आताच गाडी वॉश केली होते. मुली एवढ्या हुशार असतात, तिला फक्त मी सांगितलं होतं असं इथं कुंकू लाव आणि म्हणजे हात पोचत नव्हता म्हणून मग मी हाताला धरून लावू लागत होती तिला. हे फुलं ठेव म्हणलं तसं बरोबर तिनं ठेवली. सगळं जे कर म्हणाल ते केली आणि तिनं पण एवढी खुश होत होती की तिला करायला लावत होते म्हणून. बस एवढंच पाहिजे, अजून काय पाहिजे आपल्याला. मग ध्रुवीसोबत थोडीशी मज्जा केली. मग थोडा वेळ खाली थांबलो, तेवढं तिच्या पूर्ण सुरसुऱ्या उडवणं होईपर्यंत. तुम्ही काय म्हणता कमेंटमध्ये सांगा. मग वर गेलो आणि तुम्हाला सांगितले जसं की मला ताप येत होती. मग लेकरांना TV लावून दिली आणि मी लवकरच झोपले होते 8 वाजता न जेवण वगैरे करता. मग नंतर 11 वाजता उठून भाऊ आला होता, मग आम्ही जेवण केलो. बाय बाय.